नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला PCM टेक्निक्सचं 5th लेक्चर बघायचं आहे. तर आपण 4th लेक्चरमध्ये क्वांटायझेशन प्रोसेस बघितली होती. देन सिग्नल टू नॉईज रेशो फॉर क्वांटायझेशन बघितलं होतं. देन रोबोस्ट क्वांटायझेशन अँड नॉन युनिफॉर्म क्वांटायझेशन. ओके, सो आपल्याला आज लेक्चरची सुरुवात करायची आहे कंपाऊंडिंग पासून. सो कंपाऊंडिंग मीन्स व्हॉट? काय याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं, ठीक आहे, क्वांटायझेशनचा एक्सटेन्शन. सो कंपाऊंडिंग हे एक नॉन युनिफॉर्म क्वांटायझेशन आहे. देन ह्या नॉन युनिफॉर्म क्वांटायझेशन मध्ये काय करतो आपण, किंवा कंपाऊंडिंग मध्ये काय करतो आपण, आपण इम्प्रूव्ह करतो सिग्नल क्वांटायझेशन. रेशो ऑफ वीक सिग्नल. वीक सिग्नलला आपण इम्प्रूव्ह करायचं काम करतो. सो याला लिहिण्यासाठी NQ इज इक्वल्स टू S² डिवायडेड बाय 12. याचं मिनिंग काय होतं की आपलं क्वांटायझेशन हे युनिफॉर्म आहे. आफ्टर दॅट हे युनिफॉर्म असून आपलं स्टेप साईज म्हणजे आपण ते S ने रिप्रेझेंट करतो. S हा आपला फिक्स्ड आहे. आफ्टर दॅट युनिफॉर्म नॉन नॉईज पॉवर हा आपला कॉन्स्टंट आहे. बट सिग्नल पॉवर इज नॉट कॉन्स्टंट. बघा, NQ is equals to S² divided by 2 says what? S is a fixed, NQ is a constant. After that signal power is not constant. So he जर constant नाहीये, का बरं नाहीये? Because it is proportional to the square of its amplitude. राईट, हे सिग्नल पॉवर प्रोपोर्शनल आहे एम्प्लिट्यूड किंवा कॉन्स्टंट नाहीये, कारण ते प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. सो सिग्नल पॉवर तुमची काय होणार, यामध्ये स्मॉल होणार. सिग्नल पॉवर इज स्मॉल फॉर व्हॉट? वीक सिग्नल. म्हणजे ही कॉन्स्टंट झाली का? नाही, वीक सिग्नलसाठी ही कमी झाली. म्हणून बट द क्वांटायझेशन नॉईज पॉवर इज कॉन्स्टंट, कारण क्वांटायझेशन नॉईज पॉवर NQ हा काय असतो, यामध्ये कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. सो कंपाऊंडिंगला आपण नॉन युनिफॉर्म क्वांटायझेशन असं म्हणतो. देन हा काय करतो, आपल्याला इम्प्रूव्ह करतो सिग्नल टू क्वांटायझेशन रेशो ऑफ वीक सिग्नल. NQ इज इक्वल्स टू S² डिवायडेड बाय 12 हे युनिफॉर्म क्वांटायझेशनचं रिप्रेझेंटेशन आहे. यामध्ये S हा आपण फिक्स ठेवतो, दॅट इज स्टेप साईज. NQ हा कॉन्स्टंट ठेवतो. सिग्नल पॉवर ही कॉन्स्टंट राहत नाही, कारण इट इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स एम्प्लिट्यूड, and signal power is small because of weak signal, and NQ is a constant. So signal to noise ratio for quantization is a weak किंवा small for weak signal. ठीक आहे. वीक सिग्नल साठी ही कशी असते, स्मॉल असते किंवा पुअर असते. जर आपण याची डेफिनेशन बघायचं म्हटलं तर डेफिनेशन काय असते की इट इज अ कॉम्बिनेशन. कर्णाचं कॉम्बिनेशन असणार बघा, हे कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन. कॉम्प्रेशन अँड एक्सपान्शन किंवा एक्सपांडिंग आपण म्हणू शकतो. राईट, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? सिम्पली कॉम्प्रेशन और सिम्पली कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्रेशन अँड एक्सपांडन इज कॉल्ड ॲज कॉम्पेंडिंग. ठीक आहे. आता प्रॅक्टिकली हे आपल्याला डिफिकल्ट आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट to implement non-uniform quantization. मग आपल्याला हे जर प्रॅक्टिकली डिफिकल्ट जात असेल, सो वन ट्रिक वी हॅव टू यूज. सो कंपाऊंडिंग काय करतं, एक ट्रिक वापरतो. ट्रिक कुठली बघा, की वीक सिग्नल आपण काय करणार, एम्प्लिफाय करणार. वीक सिग्नल इज एम्प्लिफाइड whereas strong signal is attenuated. Strong signal attenuated, and before amplifying on the uniform quantization, right? हे केव्हा करायचं आपल्याला, before amplifying on
किंवा बिफोर अप्लाइड ऑन, नॉट एम्प्लिफाइंग, अप्लाइड ऑन युनिफॉर्म क्वांटायझेशन. ओके, वीक सिग्नल एम्प्लिफाइड करायचे, स्ट्रॉंग सिग्नल ॲट्युनेट करायचे बिफोर व्हॉट, युनिफॉर्म क्वांटायझेशन आपल्या आधी. सो दिस इज द कॉल्ड ॲज व्हॉट, कॉम्प्रेशन. सो ही प्रोसेस कुठं होते तर ट्रान्समीटर साईडला आपण करतो. रिसिव्हर साईडला काय होतं बघा, रिसिव्हर साईड इज एक्झॅक्टली रिव्हर्स ऑफ कॉम्प्रेशन. आता हे आपण ट्रान्समीटरला केलं तर रिसिव्हरला हे उलट होणार, बरोबर. तर ह्या रिसिव्हरला आपण काय म्हणतो, एक्सपान्शन. ठीक आहे, ही रिसिव्हरची प्रोसेस एक्झॅक्टली अपोजिट ऑफ ट्रान्समीटर. मग याची आपल्याला काय बघायची, आता ब्लॉक डायग्राम बघायची. ठीक आहे, तर ब्लॉक डायग्राम काही विशेष असणार नाही. यामध्ये कॉम्प्रेशन इनपुटला असणार, देन युनिफॉर्म क्वांटायझेशन हे आपल्याला मिडल साईडला घ्यायला लागणार, आणि ॲट द आउटपुट आपण काय करणार, दॅट इज एक्सपान्शन घेणार. ठीक आहे, इनपुट ऑन कॉम्प्रेशन, आउटपुट ऑन एक्सपान्शन. ठीक आहे, सो दिस इज सिंपल ब्लॉक डायग्राम ऑफ कंपेंडिंग. ठीक आहे, सो कंपेंडिंग छोटा पॉइंट आहे. ठीक आहे, ह्या कंपेंडिंगचा आपण आता वेव्ह फॉर्म सुद्धा बघू शकतो. कॉम्प्रेशरच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात आणि एक्सपान्शनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात. ठीक आहे, सो ही ट्रिक एक महत्वाची आहे. ही ट्रान्समीटरसाठी एक ट्रिक आहे आणि ही एक रिसिव्हरसाठी. सो याला नोट करून घ्या. नेक्स्ट आपल्याला बघायचं कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्प्रेशन. आणि राईट साईडलाच पॅरलल घेऊ आपण, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपान्शन. दोन्ही अपोजिट चालतं. डायग्राम बघा, ग्राफ इज लाईक दिस अँड सेकंड एक्सपान्शनचा ग्राफ इज लाईक दिस. इनपुट ऑफ कॉम्प्रेशन, output of compression, input of expansion and output of expansion. कारण एक्सपान्शनचा ग्राफ आहे म्हणून. आता बघा, यामध्ये गेन हा फॅक्टर फार महत्वाचा असतो. गेन म्हणजेच काय, आउटपुट अपॉन इनपुट आपण घेत असतो, बरोबर. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गेनचा हाच अर्थ असतो. तर आता ह्या कॉम्प्रेशन कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये होतं काय की इट प्रोड्युसेस हायर गेन. लक्ष द्या, आता इट प्रोड्युसेस हायर गेन टू वीक सिग्नल. वीक सिग्नल साठी याचा हायर गेन असतो आणि स्मॉलर गेन फॉर स्ट्रॉंग इनपुट सिग्नल. हायर गेन फॉर वीक सिग्नल आणि लोअर गेन फॉर स्ट्रॉंग इनपुट सिग्नल, राईट. सो दॅट वीक सिग्नल आर एम्प्लिफाईड. याच्यामुळे काय होतं की वीक सिग्नल हे काय होतं, आपले एम्प्लिफाय केलं जातं, राईट. आणि ते बुस्टेड करून याच्यामुळे काय होतं, आपण एम्प्लिफाय केल्यामुळे याच्यामध्ये इम्प्रूव्ह काय होतं, याचा सिग्नल टू नॉईज रेशो ऑफ क्वांटायझेशन हा इम्प्रूव्ह होतो, राईट. म्हणून कॉम्प्रेशन मध्ये वीक सिग्नल हे चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह केले जातात. ठीक आहे, याच्याच आपण जर उलट बघितलं एक्सपान्शन मध्ये, तर एक्सपान्शन मध्ये काय करणार आपण, इट इज इनव्हर्स ऑफ कॉम्प्रेशन. म्हणजेच यामध्ये आपण काय करणार, स्मॉल गेन ऑफ वीक सिग्नल. बघा, इथं हायर गेन फॉर वीक सिग्नल होतं, इथं स्मॉलर गेन फॉर वीक सिग्नल, देन लोअर गेन ऑफ स्ट्रॉंग सिग्नल. हे सगळे कसे असणार, इनपुटच असणार, बरोबर. म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे, आपले सिग्नल टू नॉइज रेशो ऑफ क्वांटायझेशन बॅक टू इट्स ओरिजिनल amplitude at the receiver.
याच्यामुळं सिग्नल टू नॉईज रेशोची आपली ओरिजिनल अँप्लिट्यूड जी आहे ती ॲट द रिसिव्हर आपल्याला मिळते. म्हणून कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन हे एक्झॅक्टली रिप्लिका आहे. सो ह्याप्रमाणे आपलं कंपाऊंडिंगचा हा जो पॉइंट आहे हा यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आपण पूर्ण करतो. बट आणखी यामध्ये आपण काय करू शकतो बघा, आणखी यामध्ये आपण या दोघांचे जे एक कॉम्प्रेशन आहे एक्सपान्शन आहे या दोघांचे ग्राफ कंबाईनली सुद्धा ड्रॉ करून घेऊ शकतो. तर कंबाईनली इट इज ड्रॉड ॲज लाईक दिस. ठीक आहे. सो अप्पर पोझिशन which shows the compression, expansion. After that, this straight line is called as a linear characteristics of compression. Characteristics of compression. Okay. This is also called compression. म्हणजे कॉम्प्रेशन हे काय होईल, अपोजिट साइडला येईल आणि एक्सपान्शन अपोजिट साइडला. ठीक आहे. सो दिस इज अ कंबाईन कर्व ऑफ व्हॉट, पीसीएम. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. नेक्स्ट आपल्याला बघायचं आता पीसीएम, पल्स कोड मॉड्युलेशन. आता बघा पीसीएम काय आहे, आपण आपल्या चॅप्टरचं नावच आहे पल्स कोड मॉड्युलेशन. तर पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये आपण टाइप्स बघितले होते स्टार्टिंगला पहिल्या लेक्चरला. त्यामध्ये आपण बघितलं होतं पीएएम, पीडब्ल्यूएम, पीपीएम, राईट. बट याच्यामध्ये एक महत्वाचा डिफरन्स काय येतो की हे जे टाइप्स आहे पीएएम, पीडब्ल्यूएम आणि पीपीएम हे अॅनालॉग पल्स मॉड्युलेशन आहे, बरोबर. बट पीसीएम जे आपण पल्स कोड मॉड्युलेशन वापरतो तर हे आपलं काय आहे, डिजिटल पल्स मॉड्युलेशन आहे. हा महत्वाचा यातला डिफरन्स. हे पीसीएम डिजिटल मॉड्युलेशन असल्यामुळं आउटपुट आपलं हे कशा फॉर्म मध्ये असतं, इन द फॉर्म ऑफ कोडेड डिजिटल फॉर्म. ठीक आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ कोडेड डिजिटल फॉर्म. मग आता आपण जर डेफिनेशन याला एक्सप्लेन करायचा जर विचार केला तर डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये आपण हे सांगू शकतो की पीसीएम इट इज अ डिजिटल स्कीम. ही कुठली आहे, एक प्रकारची डिजिटल स्कीम आहे फॉर ट्रान्समिटिंग व्हॉट, एनालॉग डाटा, राईट. एनालॉग डाटा इन द फॉर्म ऑफ व्हॉट, कोड वर्ड. एनालॉग डेटा ट्रान्समिट करायचा बट कशाच्या फॉर्म मध्ये, कोड वर्डच्या फॉर्म मध्ये. मग कोड वर्ड आपण ज्यावेळेस बघतो तर पीसीएम कन्सिस्ट ऑफ व्हॉट, पीसीएम एनकोडर आणि दुसरं काय बघतो आपण, पीसीएम डिकोडर. ओके. दिस इज कॉल्ड ॲज इन अ ट्रान्समीटर अँड इट इज इन अ रिसिव्हर. ओके. तर एनकोडर आपण म्हणू शकतो ट्रान्समीटर आणि डिकोडर ॲट ॲज अ रिसिव्हर. ठीक आहे. सो या ट्रान्समीटर आणि रिसिव्हर मध्ये आपल्याला इसेन्शियल ऑपरेशन सुद्धा वापरावं लागतं. तर इसेन्शियल ऑपरेशन इन द फॉर्म ऑफ ट्रान्समिटिंग अ सॅम्पलिंग, क्वांटायझिंग अँड एनकोडिंग ऑफ सिग्नल. म्हणजे ट्रान्समिटिंगला एवढे आपल्याला सॅम्पलिंग पण पाहिजे, नंतर क्वांटायझेशन पण पाहिजे आणि एनकोडिंग सुद्धा पाहिजे. आणि सगळे हे जे ऑपरेशन आपण करतो विथ द हेल्प ऑफ ए टू डी काय करतो, कन्व्हर्टर वापरतो. ऑल दिस ऑपरेशन इज परफॉर्म बाय ए टू डी कन्व्हर्टर. ठीक आहे. सो आपण जर डायग्राम बघितली याची तर यामध्ये असतं पीसीएम टीएक्स म्हणजे आपलं ट्रान्समीटर एनकोडर पण म्हणू शकतो त्याला. आणि देन कम्युनिकेशन चॅनल, आफ्टर दॅट PCM receiver, then at the last message signal.
मेसेज सिग्नल इनपुटला एक्स ऑफ टी ओरिजिनल सिग्नल आपल्याला आउटपुटला मिळत आहे. हे आपल्या याच्यामध्ये आपण PCM पल्सेस काय करतो, बोथ साइडला ऍड करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट PCM, राईट. देन PCM नंतर आपल्याला बघायचं आता PCM एन्कोडर, ऍक्च्युअली जे ट्रान्समीटर आहे, राईट. तर याला आपल्याला आता सेपरेट बघायचं. तर याला नोट करून घ्या. बघा ह्याच्यामध्ये आपण डिफरन्स बघितला PWM, PAM आणि PPM, PCMच्या टाईप मधला आणि PCMचा. ठीक आहे. सो PCM हे आपण डिजिटल पल्स मॉड्युलेशन म्हणतो आणि हा ॲज अ कोडेड फॉर्ममध्ये असतो. मग ज्यावेळेस आपण जर ट्रान्समिट केला जर ॲनालॉग डाटा, तर हा कोडवर्ड फॉर्ममध्ये असेल. मग त्याच्यामध्ये PCM एन्कोडर ट्रान्समिटरला आणि डिकोडर ॲट द रिसिव्हरला असतं. तर ट्रान्समिट करत असताना सॅम्पलिंग, क्वांटायझिंग आणि एन्कोडिंग हे सगळे आपल्याला विचारात घ्यावं लागतात आणि ऑपरेशन हे परफॉर्म केलं जातं विथ द हेल्प ऑफ A to D कन्व्हर्टर. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट, दॅट इज अ PCM ट्रान्समिटर कॉल्ड ॲज एनकोडर ऑल्सो. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला आता डायरेक्टली ब्लॉक डायग्राम बघायची आहे PCM ट्रान्समिटरची आणि त्याच्यावरूनच याचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. ठीक आहे. ओके, दिस इज व्हॉट PCM ट्रान्समिटर ब्लॉक डायग्राम. आता आपण ब्लॉक डायग्राम वरूनच एक्सप्लेनेशन बघणार आहोत. बघा, इनपुट आपण कंटिन्युअस मेसेज सिग्नल अप्लाय करतोय बँड लिमिटेड LPF लो पास फिल्टरवर. ओके, ज्यावेळेस आपण बँड लिमिटेड LPF फिल्टरवर ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचे सिग्नल ज्यावेळेस वापरतो आपण LPF वर, ओके, देन यामध्ये आपण कट ऑफ फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो FC, विच इज इक्वल्स टू, जस्ट अ मिनिट. ओके, आपण जे यामध्ये इनपुट वापरतोय तर ते हे कुठलं बँड लिमिटेड आहे. यामध्ये कट ऑफ फ्रिक्वेन्सी FC ही किती पाहिजे आपल्याला, W हर्ट्स पाहिजे. म्हणजेच ही आपली नॉट एक्सिडेड, दॅट इज अ W. ओके, कट ऑफ फ्रिक्वेन्सी कंपोनंट नो मोर दॅन दॅट W, दॅट इज एलिमिनेटिंग व्हॉट, अलायझिंग. हे आपल्याला माहिती आहे अलायझिंगचा पॅरामीटर होतं. ठीक आहे. देन ही आता बँड लिमिटेड इनपुट सिग्नल आपण वापरतो. इनपुट कशावर वापरणार, सॅम्पल अँड होल्ड सर्किटवर. मग सॅम्पल अँड होल्ड सर्किट काय करतं आपल्याला, इन द फॉर्म ऑफ सॅम्पल्ड हाय मीन्स जे सिग्नल आपण प्रोव्हाइड केलेले बँड लिमिटेड, तर त्याला काय करतं, हाय सॅम्पलिंग रेट आणि आउटपुट ऑफ सॅम्पल अँड होल्ड इन अ फ्लॅट टॉप PAM सिग्नल, राईट. याला दोन प्रकारामध्ये हे डिवाइड करतंय, हाय सॅम्पलिंग रेट, दुसरा याच्यामध्ये आपण वापरतो दॅट इज अ PAM सिग्नल फॉर व्हॉट, सॅम्पल अँड होल्ड सिग्नल. देन सॅम्पल अँड होल्ड सिग्नल हे नंतर आपण इनपुट प्रोव्हाइड करतो क्वांटायझेशनला, आणि हे जे क्वांटायझेशन आहे हे कशासाठी वापरू आपण, दॅट इज अ रिड्युसेस इट्स नॉईज. बरोबर, क्वांटायझेशनचं आपल्याला तर स्ट्रक्चर माहिती आहे. बट क्वांटायझेशन मध्ये बेसिकली आपण काय वापरतो, A to D कन्व्हर्टर, राईट, जे की आपण PCM मध्ये वापरलं तेच, राईट. तर A to D कन्व्हर्टर मध्ये आपण N बिट वर्ड वापरतो आणि त्या N बिट वर्डची व्हॅल्यू असते दॅट इज 8, 16 अँड 32 अँड सो ऑन, म्हणजे हे 8च्या पटीत असतं. ओके, असं जरी म्हटलं तरी चालेल. आफ्टर दॅट क्वांटायझरचं आउटपुट कोणाला जातं, एनकोडरला. मग आता एनकोडर काय करतो, तर एनकोडर सिम्पली कन्वर्ट द स्ट्रीम ऑफ पल्सेस बाय पॅरलल अँड सिरियल कन्व्हर्टर ब्लॉक, पॅरलल अँड सिरियल कन्व्हर्टर ब्लॉक मध्ये हा कन्वर्ट करायचं काम करतो. ओके, आणि देन हे कन्वर्ट झालेले जे सिग्नल आहे हे काय असतं, दॅट इज अ ट्रेन ऑफ पल्सेस, राईट. आणि हे ट्रेन ऑफ पल्सेस नंतर आपण पॅरलल सिरीज एन्कोडरला जे पाठवलेले आहे, तर ते ट्रेन ऑफ पल्सेस पुन्हा पल्स जनरेटर रिटर्न केले जातात ॲज अ फीडबॅक म्हणतो आपण त्याला, राईट. अँड पल्स जनरेटेड हे ट्रेन ऑफ रेक्टँग्युलर पल्सेस
त्याचा ड्युरेशन असतो दॅट इज इन द फॉर्म ऑफ स्मॉल टी, राईट. आणि हा स्मॉल टी सेकंडच्या नुसार तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा असते दॅट इज एफ एस, म्हणजे सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी आपण त्याला म्हणतो. पुन्हा हे सॅम्पल अँड होल्ड होल्ड ब्लॉकला दिले जातात. पुन्हा सॅम्पल अँड होल्ड सिग्नल किंवा ब्लॉक हा क्लॉक सिग्नल प्रोड्यूस करतो आणि त्या पद्धतीने एफ एस सॅटिस्फाय इट्स नायक्वेस्ट क्रायटेरिया. ओके, सो इन दिस वे ही आपली ब्लॉक डायग्राम काय होते, कम्प्लिटली वर्क करते. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला खाली बघा बॉटमला सुद्धा दिलेलं आहे बघा, याचे वेव्ह फॉर्म्स दिले आहेत. ओके, तर ह्या वेव्ह फॉर्म बघा, इनपुट आपण कंटिन्युअस एक्स ऑफ टी दिलं, देन पर्ल जनरेटेड म्हणजेच काय, दॅट इज आपल्याला मिळतं आहे इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर वेव्ह, आणि त्या स्क्वेअर वेव्हला आपण फ्लॅट टॉप रॅम मध्ये कन्वर्ट करतोय, राईट. आणि रॅम मधून आपण त्याचं क्वांटायझेशन केलं तर क्वांटायझेशन प्रोसेस काय करतं, नॉईज रिमूव्ह करायचं काम करतं आणि आपलं आउटपुट हे क्लिअर फॉर्म मध्ये आपल्याला मिळतं. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, दॅट इज एनकोडर, पीसीएम ट्रान्समीटर. ठीक आहे, पीसीएम ट्रान्समीटरला एनकोडर सुद्धा असं म्हणतो आपण. नंतर आपल्याला एक नेक्स्ट डायग्राम दिली बघा, दॅट इज अ बायनरी सिग्नल, हे बायनरी रिप्रेझेंटेशन ऑफ पीसीएम सिग्नल. आता बघा, बायनरी रिप्रेझेंटेशनची आपल्याला ही एक ब्लॉक डायग्राम इथं प्रोव्हाइड केलेली आहे. तर ह्या डायग्राम मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर आपल्याला यामध्ये इनपुट अँड आउटपुट वेव्ह फॉर्म ऑफ पीसीएम सिस्टम दिलेलं आहे. तर हे बायनरी रिप्रेझेंटेशन ऑफ पीसीएम सिग्नल आहे. यामध्ये आपण बायनरी कोड वापरतोय, बट बायनरी कोड रिप्रेझेंट करतो इनपुट सिग्नल, हेन्स इज इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ कोड. ही जी इन्फॉर्मेशन असते ही कोडेड फॉर्म मध्ये असते. आणि विशेष म्हणजे याचा रेंज ऑफ इनपुट सिग्नल, याची मॅग्निट्यूड डिवाइड होते 8 इक्वल लेवलमध्ये. म्हणजे बघा इथं 0 पासून 8 पर्यंत ह्या लेवलमध्ये हे डिवाइड झालेले, आणि ह्या 0 to 8 लेवल आहे ह्या पुन्हा डिवाइड होता त्यांच्या 3 बीट मध्ये. ठीक आहे, तर 3 बीट मध्ये ह्या इथं पण काय झालेलं आहे, डिवाइड झालेलं आहे. ठीक आहे. सो इनपुट सिग्नल आपलं जर एक्स ऑफ टी असेल, इनपुट सिग्नल इज एक्स ऑफ टी ॲट दॅट टाइम, देन इफ आपण जर आता सॅम्पल जर केले, आपण फिफ्थ विंडो मध्ये आपण जर इनपुट सिग्नल जर सॅम्पल केले, देन डिजिटल आउटपुट तुम्हाला किती मिळतं याच्यामध्ये फिफ्थ साठी, दॅट इज अ 101. आता हा काय आपल्याला रिप्रेझेंटेशन करण्याचा, दॅट इज 1 2 आणि 4, बरोबर. तर फिफ्थ आपण इथं काय करतो, फिफ्थ विंडो ही अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो ॲज अ ट्रान्समीटर. हेच जर सेकंड विंडोवर जर झालं असतं तर आपण याला कशा प्रकारे रिप्रेझेंट केलं असतं, 0 1 0. ओके, सो अशा प्रकारे बायनरी रिप्रेझेंटेशन ऑफ पीसीएम सिग्नल काय करतं, वर्क करतं. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की सिम्पली कंपाऊंडिंग म्हणजे काय. कंपाऊंडिंग मध्ये आपण बघितलं त्याचे दॅट इज अ नॉईज ऑफ क्वांटायझेशन, आणि त्यानंतर त्याच्यावर आपण बघितली डेफिनेशन, कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन. ओके, त्याच्यावरचे कॅरेक्टरिस्टिक ग्राफ बघितले. आफ्टर दॅट कॉम्बाईन ग्राफ सुद्धा बघितले. पीसीएम मध्ये डिफरन्स काय आहे, पीएम पीडब्ल्यूएम आणि पीपीएम मधला, त्याची ब्लॉक डायग्राम. आफ्टर दॅट पीसीएम ट्रान्समीटर म्हणजे एनकोडर बघितलं, आणि पीसीएम ट्रान्समीटर एनकोडरच नेक्स्ट पॉईंट बायनरी रिप्रेझेंटेशन बघितलं. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. यानंतर आपल्याला बघायचं आहे पीसीएम रिसिव्हर. ओके, so we will stop here. Thank you.